वॉच देखील लावला गेलाय, टायमिंग लावलं गेलं आणि वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या जातील वेळेच्या बाबतीत देखील. तर नेक्स्ट मॅच असेल गावदेवी खरड आणि त्यांना फाईट करेल जय भोले नेवाली संघम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं लगेच, कारण कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट ही केली जाणार नाही आहे. कडक आणि अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आमदार चषक 2023चं पर्व आपण एन्जॉय करतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात पाव पे समाप्त आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज झाला आकाश. योगेश ऑन स्ट्राईक आणि आकाश गोलंदाजी मार्गवरती. क्षेत्ररक्षणाची विभरचना तुम्ही पाहू शकता. पाव पे समाप्त झाल्यानंतर ऑन साइड मध्ये 3 खेळाडू आपल्याला मिळतील. मिड विकेट रिझन, तदनंतर वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला खेळाडू जयेश पाहायला मिळेल. तर ऑफसाईडचा विचार केला तर कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित असेल आणि मिड ऑफला एक लॉंग ऑफला एक खेळाडू उपस्थित असेल. 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट मिड ऑन आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर. गोलंदाज तयार आकाश गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि एज अँड गॉन. अजून एक धक्का लागेल कॉटबियनच्या स्वरूपानं. तो गावदेवी आशिले टीमला पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता. गोलंदाज आकाशला फलंदाज बाद. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील, जनतेचा आशीर्वादाने गणपत श्रेष्ठ मंत्री होतील, गणपत श्रेष्ठ मंत्री होतील, गणपत श्रेष्ठ मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील, जनतेचा आशीर्वादाने गणपत श्रेष्ठ मंत्री होतील. तर आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये जॉईंट आहेत मोहित जाधव आणि रोहित पाटील. त्यांचं देखील करूया आपण स्वागत, कारण समालोचकांचा पाठीचा कणा मानला जातो, बॅकबोन असतात आणि चांगल्या अपडेटिंग आमच्यापर्यंत तंतोतंत माहिती रोहित आणि मोहितच्या माध्यमातून पोहोचवली जाते. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पहिली नाईट आजची आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. न्यू बॅट्समॅन, कॅप्टन ऑफ टीम, संघाचा संगनायक शुभम मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, फ्लॅटेस्ट स्ट्रोक जरूर होता, पुन्हा एकदा चुकी. लगातार मिड स्पीड पाहायला मिळते आणि हा चेंडू देखील जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती खातं खुलं गेलं शुभमनं आपला चौकार. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळतोय, बेनिफिट मिळतोय, तो म्हणजेच गावदेवी आशिले टीमला रन एकूण फलकावती 20. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि कॉलिंग दोघांमध्ये चुकीची. धाव घेण्याचा प्रयत्न केला, आवश्यकता नव्हती. हर्षद तरेला धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटची मिळेल ही विकेट जय कालेश्वर आंबे टीमला. लागेल तिसरा धक्का 20 या धावसंख्येवरती गावदेवी आशिले टीमला. पण स्वागत करूया, कारण खूप चांगले साऊंड क्लॅरिटी आणि खूप चांगलं टायमिंग देखील, प्रॉपर टायमिंग असं फार गरजेचं आहे. क्रिकेट विथ म्युझिक आणि दुहेरी संगमाच्या आधारावरती आज एंटरटेनमेंट जरूर केलं जाईल ते आमच्या प्रेक्षक वर्गांना. न्यू बॅट्समॅन राहुल दुर्गे. धावसंख्या थांबली एकूण फक्त 20 या आकड्यावरती, रन्स येत नाहीयेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत इम्प्रेस केलंय गोलंदाज आकाशनं, कारण बॉल फेकलेत त्याने 4, 2 विकेट्स कॅरी केल्यात आणि फक्त 4च धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकली षटक आतापर्यंत राहिलंय ते जय कालेश्वर आंबे टीमसाठी. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय, डेट घोषित करतात पंच निरंजन सावंत सर. भरपूर वर्षांचा अनुभव आमच्या पंचांकडे, त्याचबरोबर स्क्वेअर लीगचे पंच रतन मानेरकर सर आपण पाहतोय.
दोघांचं आपण करूया स्वागत. SP पॅनलचे गुणवान पंच. चांगला चेंडू पडल्यानंतर तुम्ही पाहू शकता बाउन्स मिळतोय आणि फलंदाजाला बीट केला. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. खेळपट्टीचं देखील आपण कौतुक करूया ज्या कोणी खेळपट्टी बनवली आहे. रतन मानेरकर आमचे जे पंच आहेत त्यांनीच खेळपट्टी बनवली आहे आणि कधी चेंडू बाउन्स देखील होतो तर कधी आपण पाहिलं डीप देखील राहतोय. फलंदाजांना देखील चकित करणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित जगदीश भाग्यवंत एक्स्ट्रा कव्हरला झेल ड्रॉप झालाय. जगदीशकडनं फार कमी चुका पाहायला मिळतात परंतु आज खऱ्या अर्थानं पाहिलं ना जय कालेश्वर आंबे टीमकडनं फार क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका झाल्यात आणि ही देखील झेल ड्रॉप. धावा मिळाल्या. 2 ओव्हर समाप्त. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी आशिले टीमची धावसंख्या 3 गडी बाद 22 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाईल. झाले बघा आमदार तिसऱ्यांदा आता निवडून आले झाले बघा आमदार. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गजे गणपत शेठ गायकवाड. कल्याणपूर्वाचे आमदार ते नाव गजे गणपत शेठ गायकवाड. क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आणि अनेक साऱ्या स्पर्धा आम्ही कव्हर करत आलोय परंतु ड्रिंक्स ब्रेकसाठी नेहमीच ॲक्टिव्ह आपण पाहिले परंतु या स्पर्धेमध्ये थार जी 4 व्हीलर आपण पाहू शकता त्याच्या माध्यमातून ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. आणि प्रेक्षक वर्ग सूचना असेल जे कोणते प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये आहेत बघा आपण थोडंसं बाहेर जायचं प्लीज कारण प्रेक्षक वर्गांवरती आमचं भरपूर प्रेम आहे आणि प्रेक्षक वर्ग म्हटलं तर क्रिकेटचं मूल घटक. आणि खेळाडूंना देखील सूचना असेल की आपण पाण्याच्या बाटल्या आहेत ते आपण लगेच जमा करायचे तिथेच आमच्या ड्रिंक्स बेकरकडे. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट स्पर्धा आज 40+ सामने देखील आपण पाहिले डेमध्ये आणि आज रेग्युलर क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी आणि त्याच्यामधून हा दुसरा मॅच आंबे विपक्ष आशेळे. तर शुभम तरेसाठी सुवर्ण संधी असेल. समीर दादा भंडारी यांच्याकडे नक्की प्रत्येकी षटकारासाठी शुभम साठी नक्की 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव. शुभम तरेला ही सुवर्ण संधी आहे. जेवढे षटकार तो ठोकेल तर समीर दादा भंडारी यांच्याकडनं त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला असेल. क्या बात आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण फलकावरती लागली 22 धावा. धावांचा वेग इथं वाढवणं फार महत्वाचं असेल ते खास करून गावदेवी आशेले या टीमला कारण समोरचा संघ देखील त्यांना ताकदवर फाईट करतोय तो जय कालेश्वर आंबे टीम. गोलंदाज झालाय 4थ्या षटकामध्ये. मयूर शदे सेकंड स्पेल मध्ये. राहुल ऑन स्ट्राईक. षटकातील पहिला बॉल. मयूरेश तयार. पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय. असं वाटतंय कुठेतरी की आपण भारताची खेळपट्टी नाही तर भारतामध्ये नाही तर आपण पाहतो ऑस्ट्रेलियामध्ये आपण नक्कीच क्रिकेट पाहतो कारण जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आपण नातं इंडियन टीमला खेळताना पाहिलं आहे रोशन त्यावेळेस तिथे बाउन्स भरपूर पाहायला मिळतो त्यांच्या खेळपट्टीवरती आणि कुठेतरी ते चित्र ती आठवण करून देणारा ही खेळपट्टी पाहायला मिळते. कौतुक करेल रतन मानेरकर यांचं देखील. चांगला चेंडू. पुन्हा एकदा बीट होतात फलंदाज. सातत्यानं ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि लगातार हा दुसरा डॉट बॉल आला. तर या दरम्यान नेवारीचे मदन बुवा भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. व्यासपीठावरती त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धावसंख्या स्थगित 22 लॉस ऑफ 3 विकेट्स बनाम आशिले टीम. रन्स येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय या सामन्यामध्ये या मॅच मध्ये गावदेवी आशिले टीमला. पुन्हा एकदा तयार मयुरेश.
अपरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग शॉट थर्डमॅनचा खेळाडू जजमेंट चांगले आहे टिपलाय झेल आणि संपलाय राहुल दुर्गेचा खेळ अजून एक धक्का गावदेवी आशिया डीजे लगातार गडी बाद होत चाललेत जरी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे आणि पुन्हा एकदा ही नव्यानं सुरुवात केली आहे चांगलं क्षेत्ररक्षण झेल कॅरी झाला आणि विकेट मिळाली मयुरेशला सेकंड स्पेलमध्ये येत असताना प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे प्रत्येक आयबा झेलसाठी आमचे सन्माननीय नागेशजी पाटील साहेब पोसरी सरपंच यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आहे आणि आमदार साहेबांच्या बॅनरला चेंडू जर डायरेक्ट कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचं त्यांच्याकडून प्राइज आहे प्रत्येक खेळाडूसाठी तर लगातार डॉट बॉल आले आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय चांगलं षटक 4 चेंडू एकी धाव खर्च झाली नाही या षटकामध्ये मयुरेश तयार पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला आहे सातत्यानं चेंडू ऑप्शन वरती पिचिंग केले जातात आणि पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला डॉट बॉलची समाप्ती वेळ झाली आहे 2 मिनिटं नक्कीच शिल्लक असतील ती म्हणजेच आणि मॅडन ओव्हर पाहायला मिळेल का मयुरेशच्या माध्यमातून फटका चांगला आहे धावा देखील मिळतील चांगल्या चेंडू सरळ जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार ओव्हर समाप्त 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या गावदेवी आशिले टीम पोहोचली आहे स्कोर बोर्ड वरती 4 गडी बाद 28 धावा पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील आणि गणपत शेठ मंत्री होतील चला लवकर आपण स्पीडअप करायचं जय कालेश्वर आंबे टीम आणि कोणताही चेंडू जर एकदा चॉईस केल्यानंतर चेंडू हरवला तर चॉईस बॉल नसेल लक्ष असू द्या सर्व संघ जो एजंट कमिटी तुम्हाला चेंडू देतील त्यातून तुम्हाला खेळावं लागेल ह्या देखील सूचना असतील चला जय कालेश्वर आंबे टीम आपण क्षेत्ररक्षण लाभायचं लगेच धावसंख्या एकूण 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा वेळेमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेत ती जय कालेश्वर आंबे टीम तर याच दरम्यान नेभाली ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच मधुकरजी जाधव साहेबांचं आगमन झालंय वेलकम साहेब आपलं आमदार चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आपण पाहतायत आमदार चषक 2023 ची पहिली रात्र अप्रतिम प्रतिसाद राहिला प्रेक्षक वर्गाचा पहिल्याच रात्रीमध्ये सोनू अनेक संख्येनं फार संख्येनं प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी जॉईन झालेत त्या सर्व प्रेक्षकांचं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत तर लक्ष असू दे बघा नेक्स्ट मॅच असेल खरड विपक्ष जय बोले नेमाली तर नेमाली टीम आपल्याला सूचना असतील इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो आणि जर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी जर कॅप्टन उपस्थित नसेल तर आयोजकांच्या वतीनं 2 धाब्याची पेनल्टी दिली जाईल चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत जाऊया मैदानावरती अंतिम ओव्हर पहिला चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर ऑप्शनमधनं निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती शुभम तरे ज्याच्यावरती समीर दादा भंडारी यांनी प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचा कॅशबॅक जरूर लावलाय मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु आज थोडासा शांत पाहायला मिळतोय फलंदाज शुभम अंतिम ओव्हर डेट ओव्हर आहे पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडूची गती कमी होती पडल्यानंतर चेंडू तसा टर्न देखील झाला आतमध्ये आला आणि फलंदाजाला बीट केला लगातार 6 दुसरा डॉट बॉल धावसंख्या स्थगित आहे 28 धावा आतापर्यंत रोहित आम्हाला माहिती देत आहेत की 5 चेंडू हे डॉट खेळलेत बॅटिंग करत असताना मैदानावरती शुभम तरेच्या माध्यमातून मोठ्या पटक्यांची गरज अंतिम ओव्हर डेट ओव्हर स्लोगरचं षटक हाणामारीचं षटक ज्याला मांडलं जातं त्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट आलेत समोर लॉक केला फटका चांगला आहे आणि कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून
चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. टिम पाणी परान आई तुझा भिजला टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर गावदेवी असलेली टीमला आणि चौकाराबरोबर टीम पोहोचली 32-32 या आकड्यावरती. प्रेक्षक वर्गांचे देखील आज पहिल्या रात्रीमध्ये गर्दी पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर ज्येष्ठ नागरिक दादू कुंभारकर साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आत्ताचा बॉल देखील चांगला आहे. प्रत्येकी बॉल ना आपण पाहिलं तर ऑप्शनच्या लाईनवरती पिचिंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि सफल देखील ठरतोय गोलंदाज. अजून एक हा डॉट बॉल. 4 चेंडू या ओव्हरमधील आतापर्यंत समाप्त झालेत. रन्स खर्च केल्या 4. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत केली आहे पवन भाग्यवंतनं. अजून एक चांगला चेंडू. स्लॉट मध्ये चेंडू जरूर होता परंतु संपर्क नाहीये, प्रॉपरली टायमिंग नाहीये आणि अजून एक हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या अंतिम षटकातील. जगदीश भाग्यवंत चेहराप करतात आणि नक्कीच कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या गोलंदाजाचा कानमंत्र देत आहेत आणि चांगली गोलंदाजी पवनच्या माध्यमात. अंतिम बॉल समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. जयेश आलेत. एक धाव कंप्लीट आणि खराब क्रिकेट. बॅकअप देखील चांगला मिळत नाहीये. घाई झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि चौकार आला अंतिम बॉलवरती. ओव्हर समाप्त. 5वं पहिलं सत्र कंप्लीट. गावदेवी असलेल्या टीमनं बॅटिंग करत असताना 4 गडी गमावत एकूण स्कोरबोर्डवरती लावल्या 36 धाबा आणि 37 धाबेचं लक्ष जय कालेश्वर आंबे या टीम समोर. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. योगेश मडवी. थँक्यू सो मच. आपण सर्वप्रथम टॉस करू, त्यानंतर काही विशेष सन्मान घेणार आहोत आणि टॉससाठी मी आमंत्रित करेल नेवलेचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच मधुकरजी जाधव साहेबांना की आपल्या शुभाचे टॉस करायचे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल 2 बलाढ्य टीम मध्ये. नेवाली विरुद्ध खरड अशी ती लढत पाहायला मिळेल. मधुकरजी जाधव साहेबांच्या शुभाचे केला जाईल टॉस. 5 षटक 4 गोलंदाज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेतला नियम आहे. लक्ष असू द्या. मधुकरजी जाधव साहेब जॉईंट होत आहेत, जे सध्या सरपंच आहेत. त्यांच्या शुभाचे होतोय टॉस. हेड अँड टेल. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन टीम नेवाली. कॅप्टन टॉस जिंकलाय. निर्णय आमदार चषक खेळता मागच्या वर्षी देखील आपल्याच या परिसरातील नामवंत स्पर्धा झाली. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन लय भारी आहे. थँक्यू. टॉस गमावले. आशिष प्रथम बॅटिंग करायचे. काय सांगशील ग्राउंड बद्दल, खेळपट्टी बद्दल? खेळपट्टी तर खूप चांगली असते या ग्राउंडवरती आणि 5 षटकामध्ये आम्ही 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. खरं तर तुझ्यासाठी ग्राउंड खूप लकी आहे. आयुष्यातली आपल्या करिअरमधली पहिली बाईक याच ग्राउंडवरती जिंकलीस. काय सांगशील आजच्या मॅच बद्दल? आजची मॅच आमच्यासाठी पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पहिल्या मॅचपासून खूप प्रेशर आहे आमच्यावरती, कारण नेवाली संघाला आम्ही गेल्या वर्षी हरवलं होतं आणि ते सुद्धा जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करतील. आम्हाला सुद्धा तोच प्रयत्न करायचा आहे, जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र मॅच आहे, बघू पुढे. आयोजनाबद्दल काय सांगशील? आमदार चषक मागच्या वर्षी झालं, याही वर्षी आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके अर्थात आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस गणपतजी गायकवाड साहेबांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा गेल्या वर्षी सुद्धा चांगली होती आणि या वर्षी अजून चांगली करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगलं वाटतं. इथं आल्यानंतर एकदम चांगलं फिलिंग येते. थँक्यू सो मच कॅप्टन आशिष. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. नेवाली टीम वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. प्रथम आपण सन्मानित करूया. सन्माननीय सरपंच साहेब मधुकरजी जाधव साहेबांचा सन्मान होईल. नागेशदादा पाटील यांच्या शुभाचे पोस्त्री ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं सहकार्य लागलंय आणि पहिल्या रात्रीपासून ते आमच्या सोबत जॉईंट झालेत. साहेबांच्या शुभाचे आपण करूया. सन्माननीय मधुकरजी जाधव साहेब जे नेवाळीचे सरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी मधुकरजी जाधव साहेबांचा सन्मान करतोय. नेवाली ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच आहेत, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. तसेच जिल्हा परिषद सदस्य, आम्हा सर्वांचे लाडके, क्रिकेटला धर्म मानणारे
व्यक्तिमत्व शामशेठ पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. अभिनंदन सालवे यांच्या शुभाचे तो आम्ही सन्मान करू. खरं तर शामशेठ पाटील बद्दल एकच म्हणेल की क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. समाजसेवा ही ईश्वर सेवा. मित्रहो, या परिसरात कुठेही क्रिकेटची स्पर्धा असो किंवा कुठलेही समाजकार्य असो, सगळ्यात पुढे येणारे व्यक्तिमत्व म्हणजे शामशेठ पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या अभिनंदन सालवे यांच्या शुभाचे केला जातोय. मॅच स्टार्ट करायचे पंच, मॅच स्टार्ट करा. मॅच थांबवू नका प्लीज, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. विशेष सन्मान काही होतात आपल्या व्यासपीठावरती. शामशेठ पाटील साहेबांचा सन्मान होतोय. जिल्हा परिषद सदस्य, एक जबरदस्त व्यक्तिमत्व नागेशदादा पाटील आणि त्याचबरोबर समीरदादा भंडारी आणि आमचे अभिनंदनदादा यांच्या शुभाचे आपण करतोय तो सन्मान व्यासपीठावरती. निलेशजी म्हात्रे साहेब उपस्थित झालेत. निलेश दादा या आपण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश दादा म्हात्रे आपण जॉईन व्हा, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. व्यासपीठावरती अजून व्यक्तिमत्व सुनील जाधव या आपण आपल्या शुभाचे तो सन्मान केला जाईल. सुनील पंच मॅच स्टार्ट करा, आपण पंच मॅच स्टार्ट करा. थँक्यू सो मच सर्व पाहुण्यांचं. निलेश दादांचा सन्मान होईल. सुनील दादा जाधव यांच्या शुभाचे तो म्हणतो सन्मान करीत आहोत आणि ते व्यासपीठावरनं सन्मान केला जातोय पाहुण्यांचा. परंतु गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत. पहिला बॉलवरती चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. निलेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. आमचे स्पर्धेचे आयोजक खऱ्यातनं सुनील दादा जाधव यांच्या शुभाचे तो सन्मान होतोय. तर व्यासपीठावरती सन्मान होतोय निलेश म्हात्रे साहेबांचा. व्यासपीठावरती विशालदादा गायकर हे देखील उपस्थित झालेत. विशालदा या पण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. यस, उद्योगपती आमचे विशालदादा गायकर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान होतोय. उद्योगपती अभिनंदन सालवी यांच्या शुभाचे तो सन्मान केला जाईल. या पण खऱ्यातनं हे दोन्ही मित्र आहेत आणि आज एका मित्राचा शुभाचे सन्मान होतोय. एक भाग्याची गोष्ट म्हणजे एका मित्राच्या शुभाचे तो सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावरती. तर व्यासपीठावरती काही विशेष सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करीत आहोत. यस पंच, मंडप डेकोरेशन आपण संपर्क साधा प्लीज. मंडप डेकोरेशन आपण प्लीज संपर्क साधा. व्यासपीठावरती विजयदादा पाटील उपस्थित झालेत. यावं विजयदादा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सतीश दादा जाधव यांच्या शुभाचे मी तो सन्मान करू. सतीश दादा या पण आपण देखील आपल्या शुभाचे विजयदादांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. विजयदादांचा सन्मान सतीश जाधव यांच्या शुभाचे या ठिकाणी केला जातोय. चला मंडप डेकोरेशन पण प्लीज लवकर संपर्क साधा. थँक्यू सो मच सर्व पाहुण्यांचं आमदार चषकाच्या वतीनं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत.
वेलकम ऑल ऑफ यू वंस अगेन। सभी दर्शकों का स्वागत। दोस्तों चलते मैदान के ऊपर मुकाबले की बात करेंगे। आशेले बनाम आंबे के बीच मुकाबला। तर याच दरम्यान युवराज जाधव यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती। आमदार चषकाच्या वतीनं युवराज जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। यस, आंबे टीम मुकाबला जीतने के लिए 37 रनों का लक्ष्य। तर याच दरम्यान युवा मोर्चाचे आमचे उदयजी पवार साहेबांचं देखील आगमन झालंय। वेलकम, आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। जीत की बात करेंगे तो 37 रनों का लक्ष्य रखा है टीम आशेले टीम ने आंबे टीम के सामने। और आंबे टीम की बात करेंगे, पहला विकेट देवा भाग्यवन जल्द लौटे मैदान के बाहर। उसके बाद आक्रामकता दिखाई मच्छिंद्र भाग्यवन ने, एक छक्का। और नए बल्लेबाज की बात करेंगे, जगदीश भाग्यवन मैदान के ऊपर आ चुके हैं। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर हमारे स्कोर हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं। 9 रन 1 विकेट के नुकसान पर बंटी तरे जो कि पावर प्ले का पहला ओवर फेंक रहे हैं। आपके लिए टाइमिंग की बात करेंगे, 23 मिनट 4 ओवर। इसकी बात इस बात के ऊपर गौर करें सभी टीमें। गेंदबाज तैयार, बंटी तरी की गेंद बेहतरीन थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई सीधे बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में कोई रन नहीं है। जीतने के लिए 37 का लक्ष्य। पिछले मुकाबले में 42 का टारगेट रखा था, मुकाबला जीता बल्लेबाजी करने वाली टीम ने। और उसके बाद अब आंबे टीम के सामने भी 37 रनों का छोटा सा टारगेट। चाहे टारगेट बड़ा हो या छोटा हो, हमेशा क्रिकेट अच्छा खेलना चाहिए। ये अच्छी गेंद थी, हल्के हाथों से क्लिक किया, शॉर्ट लेग को बीट किया, गेंद दन 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 करती हुई फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ सीधे 4 रन। ओवर की हुई समाप्ति चौके के साथ। रन संख्या पहले ओवर के बाद फुल स्कोर है 13 रन 1 विकेट के नुकसान पर। आप जीतने के लिए 24 गेंदे 24 रनों की आवश्यकता। क्लासिक पॅटर्न पाहून होते पब्लिक त्यावर फिदा। साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा। साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा। साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा। असं साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा। आंबे टीम के लिए हैट्रिक के लिए 3000 का इनाम। अनिल भाग्यवान लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को ये मौका रहेगा। और हमारे नागेश शेठ पाटिल जिनका एटीएम सुबह आज पहले मुकाबले से खुल चुका है दर्शकों के लिए। दर्शकों, आपके लिए सुनहरा मौका, एक आईबाजीज आपको 200 का इनाम मिलेगा नागेश शेठ पाटिल की तरफ से। और डायरेक्ट हिट यदि बल्लेबाज कौन सा भी अमदाद साहब की बैनर को हिट करता है तो उन्हें 1000 का इनाम नागेश शेठ पाटिल की तरफ से। रन संख्या 13 के ऊपर, ओवर नंबर 2। पहली गेंद हल्के हाथों से क्लिक किया, शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी जब तक दूर से आए दूसरे के लिए पलटे और ये डायरेक्ट इज गॉन। विकेट नंबर 2। काफी बेहतरीन थ्रो रहा, फ्लैटेड था सीधे स्टंप के ऊपर और निशाना बना। बल्लेबाज को लौटना पड़ेगा। तीसरा अंपायर की मांग की गई है। यस, अंपायर बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू लिया। यस, अंपायर सिग्नल आउट है, मगर तीसरे अंपायर की मांग की गई है। बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू लिया है। एक एक रिव्यू टीम के लिए है, यदि आपको खत्म होता है तो आप वापस नहीं ले सकते। चलो आइए, तीसरे अंपायर हमारे साथ हमारे आयोजन कमेटी ज्वाइंट होगी। वन मिनट, अंपायर डिसीजन चेक हो रहा है कि पहले हाथ लगाता या बॉल लगाता, ये चेक करना पड़ेगा। और तीसरे अंपायर कमेटी हमारी जॉइंट है हमारे साथ में। जल्दबाजी में कौन सा भी डिसीजन यहाँ नहीं दिया जाता है। और यस, आउट बैट्समैन
रनआउट के तौर पर लौटना पड़ेगा। बड़ा झटका टीम अंबे को लगता हुआ। बल्लेबाज जगदीश भाग्यवन लौटे मैदान के बाहर। काफी संख्या में सैटरडे और ये देखिए दर्शकों की भीड़ लग चुकी है। जब भी नेवाली पड़ा मैदान में ग्राउंड के ऊपर प्रतियोगिता होती है, डे हो या नाइट, फिर दर्शक आते हैं बहुत संख्या में। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। अगला मुकाबला नेवाली बनाम खरड़ के बीच अगला मुकाबला रहेगा। बिग फाइट कहा था दोनों कप्तानों ने कि अगला मुकाबला बेहतर होगा, क्योंकि बेस्ट वर्सेस बेस्ट एक दूसरे के बीच कई सारे मुकाबले रहते हैं। इस बार भी वो मुकाबला देखने मिलेगा। हल्के हाथों से क्लिक किया गेंद को, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए 37 का टारगेट था। अब 22 गेंदें बची है और 22 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। तो रन संख्या इस समय कुल स्कोर की बात करेंगे तो 15 जीतने के लिए 22 गेंदें 22 रनों की आवश्यकता। गेंदबाजी का भार सौंपा कप्तान ने अजय कड़ू के कंधों के ऊपर, जो कि पावर प्ले का सेकेंड ओवर है। इस बार भी लॉप किया गेंद को, उड़ाया गेंद को स्क्वायर लेग में, सीधे गेंद और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। दर्शकों ने छोड़ा कैच, दिल टूटा दर्शकों का। 200 का इनाम भी मिल सकता था, मगर इस समय ड्रॉप किया कैच, ये मिले 6। घरी कल्याण पूर्वची शान ठेवून कर्तव्याची जाण गणपत छक्के के साथ रन संख्या है 21 रन। अब मुकाबला जीतने के लिए केवल 16 की आवश्यकता। अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में फेंकना चाहते थे। सिली मिड ऑफ की रीजन में बना सिंगल और सिंगल के साथ रन संख्या है फुल स्कोर 22 रन। जीतने के लिए 15 की आवश्यकता। सेकंड पर अब बल्लेबाज होंगे कनर भाग्यवन, जो कि चौथे नंबर पर आए। मचिंद्र भाग्यवन ने आज 2 छक्के 1 चौका दागा। ताबड़तोड़ बल्लेबाजी ये उनका पहचान है। और अच्छी गेंद हल्के हाथों से स्टेयर किया गेंद को, कारपेट ड्राइव। जब तक कवर की रीजन में गेंद को फील्ड करे तब तक 2 रन हुए कंप्लीट और तीसरा रन लेना चाहते थे। ओवरथ्रो बना और ये बने हैं 3। जहां 2 ही रन बन सकते थे वहां 3-3 रन और 3 के साथ। तर याच दरम्यान डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष अमित दादा चिकणकर साहेबांचं आगमन झालंय। वेलकम अमित दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। एकूण स्कोर सुधीरजी मुंडे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। तो ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या की बात करेंगे। फुल स्कोर हमारे स्कोर बताते हुए 25 रन। मयूरेश भाग्यवन उच्च कद के खिलाड़ी। हमें टीम की बात करेंगे ना, सभी तगड़े खिलाड़ी है। देखो ना 11 खिलाड़ियों को आप देख सकते हैं, पूरे तगड़े ताकत के साथ हट्टे कट्टे खिलाड़ी मैदान के ऊपर। मगर आज सबसे प्रभावशाली रहे बल्लेबाज मचिंद्र भाग्यवन, जो हमेशा प्रभावशाली रहते हैं। आज भी वही ताकत के साथ बल्लेबाजी की। और नए बल्लेबाज की बात करेंगे, मयूरेश आ चुके हैं, जो हमेशा मिडल ऑर्डर करते हैं। और आप मयूरेश भाग्यवन की बात करेंगे। 15 गेंदें बची है और 12 की आवश्यकता। तो रन संख्या की बात करेंगे अब 15 गेंदे और 12 की आवश्यकता।
और अच्छी गेंद, ये देखिए स्विंग कितनी बढ़िया है। आउट स्विंग गेंद देखो कितनी बढ़िया होती है। जब आप आउट स्विंग करते हैं ना, आप मिडल स्टम्प या ऑफ स्टम्प के ऊपर गेंद रखो, बाहर की तरफ निकलती है, मानो वही लेंथ लाइन। देखिए ना, गुड लेंथ स्पॉट, बढ़िया मिडल के ऊपर गेंद फेंकी बाहर। और ये देखिए और एक टन, कितनी बढ़िया गेंदबाजी, आउट स्विंग गेंदबाजी। इन्हें कहते हैं ना कि वापसी किस तरह से होनी चाहिए, और वापसी दिला दी। 5 गेंदे 2 विकेट, कोई रन नहीं है। योगेश कड़ू नाम है, योगेश कड़ू, टीम आशिले आज कमाल की गेंदबाजी करते हुए। भाई इन गेंदबाजों को कहां रखे दे। और इस ओवर की आखिरी गेंद क्या मेडन हो सकती है, मगर 1 रन बना। मयूरेश ने बनाया एक डबल के लिए नहीं, 1 रन 2 विकेट, कमाल की गेंदबाजी। जोरदार तालियां इस गेंदबाज के लिए जिन्होंने वापसी दिलाई मैदान के ऊपर। 12 में अब 11 की आवश्यकता। और इस बात के ऊपर आस्ट्रेलिया टीम भी गौर करे कि 17 मिनट हो चुके 3 ओवर के लिए। अभी भी आपके पास 6 मिनट है, 1 ओवर कंप्लीट करना है। ड्रिंक्स पे उसमें इस बात के ऊपर भी गौर करें। और ड्रिंक स्टोरी मैदान के बाहर जीतने की बात करेंगे। 12 में 11 की जरूरत है। इसके बाद होगा खरड़ नेवाली का तीसरा मुकाबला, और चौथा मुकाबला रहेगा कुंभारली बनाम चिंचपड़ा। 12 गेंदें बची और जीतने के लिए अब 11 की आवश्यकता। हॅलो, तर सन्माननीय दादू कुंभारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। सन्माननीय सुनीलजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादू कुंभारकर साहेबांचा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यथोचित सन्मान करायचा आहे। येस योगेश। 12 गेंदे 11 की आवश्यकता। टर्निंग पॉइंट का ओवर कौन फेंकेगा? गेंदबाज मयूर तरे आ चुके गेंदबाजी के लिए। पहली गेंद शानदार तरीके से स्वागत किया, फ्लैटेड पैरेलल स्ट्रोक सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रन। और अब 11 गेंदें बची है, केवल 6 रनों की आवश्यकता। व्यासपीठावरती संजय दादा पाटील साहेब उपस्थित झालेत। वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आमदार चषकातली पहिलीच रात्र आहे आणि पहिल्या रात्रीतला दुसरा मॅच। फक्त 5 धावीची गरज आहे। 37 रनों का लक्ष्य था। अब तक बात करेंगे तो 32 बन चुके और केवल 5 रनों की आवश्यकता है। 11 गेंदें बची है। तो मयूरेश भाग्यवान के बल्ले से छक्का और छक्के के साथ
रन संख्या पहुंची 32 के ऊपर और केवल 5 की आवश्यकता। चलो मुकाबला शुरू करें। अगला मुकाबला होगा चेक। खरट बनाम नेवाली। तर मदन भाऊ भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। सुनील जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे। सन्माननीय मदन भाऊ भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। यस, ओ टू कॉमेंट्री बॉक्स। तो जीत की बात करेंगे, 5 रनों की आवश्यकता। हल्के से क्लिक किया, गेंद को सिंगल बनेगा, डबल की कोशिश। ये देखिए प्रेशर, दबाव, अब दबाव बन चुका है टीम आशेले टीम के फील्डरों के ऊपर। 2 रन 2 के साथ 34 जीतने के लिए केवल 3 रनों की आवश्यकता। चलो नेवाली टीम टॉस जीता है अगले मुकाबले का। टॉस जीतकर पहले फील्ड करने का निर्णय लिया। फिर एक बार हल्के से क्लिक किया, गेंद को दोनों बल्लेबाज जानते कि अब सिंगल डबल से भी हम मुकाबला जीतेंगे। और बेहतरीन बल्लेबाजी, खासतौर पर अंबे टीम के बल्लेबाज है मचिंद्र भाग्यवन और साथ दिया आज 6 नंबर पर मयूरेश भाग्यवन। कल टीम इंडिया ने भी बेहतरीन प्रदर्शन किया था और अच्छी गेंद लेग स्टंप के बाहर वाली थी, अंपायर ने इसे बाइट करा दी। 1 के साथ रनों में बढ़ोतरी, रन संख्या 36। 1 रनों की आवश्यकता है, केवल 1 की आवश्यकता। और ये मुकाबला जीत लिया है इस बार अंबे क्रिकेट टीम ने। कांग्रेचुलेशन टीम अंबे, हार्ड लक आशेली टीम। आपको ये मुकाबला गंवाना पड़ता है, कम स्कोर वाला मुकाबला रहा और इस मुकाबले को जीता अंबे क्रिकेट टीम ने। तर शुभ सन्मान आपण करूया। सन्माननीय युवराजजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, जे अंबरनाथचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। प्रल्हाद मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तो शुभ सन्मान करतोय। प्रल्हाद आपण या। युवराजजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल।